नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डे 24 एक्सरसाइज पहिला प्रश्न. राईट द इक्वेशन ऑफ द लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईनचं आपल्याला इक्वेशन लिहायचं आहे, परंतु ती लाईन वाय ॲक्सिसपासून 3 युनिट दूर आहे, परंतु लेफ्ट साईडला आहे, म्हणजे वाय ॲक्सिसच्या लेफ्ट साईडला. सपोज हा एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. इथे 0 लेफ्ट साईडला, म्हणजे 0पासून आपल्या लेफ्ट साईडला 3 युनिट, म्हणजे -1, -2 आणि -3 हे 3 युनिट झालेले आहेत. म्हणजे लाईन या पॉईंटमधून जाणारी असेल, वाय ॲक्सिसला पॅरलल लाईन ही असेल, तर या लाईनचं इक्वेशन काय होईल? म्हणजे या लाईनवरील कोणत्याही पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट किती असणार आहे? -3 असेल, बरोबर आहे. म्हणजे x = -3 हे या लाईनचं इक्वेशन असेल. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर. दुसरा प्रश्न. राईट द इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द पॉईंट्स. हे 3 पॉईंट आहेत. या 3 पॉईंटमधून जी लाईन पास होते त्या लाईनचं इक्वेशन काय असेल? व्यवस्थित आपण हे 3 पॉईंट निरीक्षण केले तर आपल्या लक्षात काय येईल? वायचा कोऑर्डिनेट सारखा आहे. येथे वाय कोऑर्डिनेट 3 आहे, येथे पण वायचा कोऑर्डिनेट 3 आहे आणि येथे पण 3 आहे, बरोबर आहे. म्हणजे या लाईनचं इक्वेशन काय असेल? y = 3 असेल, बरोबर आहे. कारण वायचा प्रत्येक पॉईंटला कोऑर्डिनेट सारखाच आहे, म्हणजे y = 3. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. दुसरा प्रश्न. येथे आपल्याला लाईनचे ग्राफ दिलेले आहेत, तर हे ग्राफ पॅरलल आहेत कोणत्या ॲक्सिसला ते लिहायचं आहे. एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे का वाय ॲक्सिसला? कोणत्या ॲक्सिसला हा ग्राफ पॅरलल आहे ते आपल्याला येथे लिहायचं आहे. y - 2 = 0. y - 2 = 0. म्हणजे yची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला? y = 2 मिळेल, बरोबर आहे. हे -2 या साईडला गेले तर yची व्हॅल्यू 2 आहे. म्हणजे हेच इक्वेशन, हाच ग्राफ आपण याप्रमाणे लिहू शकतो. तर yची व्हॅल्यू 2 आहे. म्हणजे हे इक्वेशन कसं आहे? पूर्ण yच्या फॉर्ममध्ये आहे. येथे x नाही आहे, बरोबर आहे. म्हणजे ही लाईन x ॲक्सिसला पॅरलल असेल. इक्वेशन जर yच्या स्वरूपामध्ये असेल तर ती लाईन x ॲक्सिसला पॅरलल असते. जर इक्वेशन xच्या स्वरूपात असेल, समजा x = -5 असं जर इक्वेशन असेल, येथे xच्या स्वरूपामध्ये आहे, म्हणजे ही लाईन कशी असेल? y ॲक्सिसला पॅरलल असेल. इक्वेशन जर xच्या स्वरूपात असेल तर ती लाईन y ॲक्सिसला पॅरलल, आणि yच्या स्वरूपात असेल तर ती लाईन x ॲक्सिसला पॅरलल. येथे y - 2 = 0, म्हणजे yची व्हॅल्यू 2 होईल, म्हणजे पॅरलल असेल ही x ॲक्सिसला. येथे लिहिणार आपण पॅरलल टू x ॲक्सिस, कारण इक्वेशन yच्या स्वरूपामध्ये आहे. हे इक्वेशन yच्या स्वरूपामध्ये आहे, म्हणजे x ॲक्सिसला पॅरलल आहे. पॅरलल टू x ॲक्सिस. हे इक्वेशन फक्त xच्या स्वरूपामध्ये आहे, येथे y नाही आहे, बरोबर आहे. xच्या स्वरूपामध्ये आहे, म्हणजे पॅरलल असेल y ॲक्सिसला. xच्या स्वरूपात असेल तर y ॲक्सिसला पॅरलल, आणि yच्या स्वरूपात असेल तर x ॲक्सिसला पॅरलल. इक्वेशन हे 2x - 6 = 0 आहे, म्हणजे xच्या स्वरूपात आहे. 2x - 6 = 0. आपण काय लिहू शकतो? 2x = 6 होईल, म्हणजे xची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला? 6/2 म्हणजे 3 मिळेल, बरोबर आहे. येथे फक्त x आहे, y नाही आहे, म्हणजे ही लाईन कशी असेल? पॅरलल असेल y ॲक्सिसला. पॅरलल टू y ॲक्सिस. दुसरा प्रश्न. ड्रॉ द ग्राफ ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स. x = 3 आणि y = -5 हे 2 ग्राफ, म्हणजे या 2 लाईन आपल्याला ग्राफ पेपरवर काढायचे आहेत. मित्रांनो, x ॲक्सिस आणि y ॲक्सिस मी प्लॉट करून घेतलेले आहेत. आपल्याला x = 3चा ग्राफ काढायचा आहे. x = 3 म्हणजे हा पॉईंट असेल, ॲक्सिसवरील 3 कोऑर्डिनेट म्हणजे हा पॉईंट असेल. इक्वेशन कसं आहे? xच्या स्वरूपामध्ये आहे, म्हणजे y ॲक्सिसला पॅरलल असेल, बरोबर आहे. xची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला? 3 घ्यायची. x ॲक्सिसवरील 3 व्हॅल्यू घेतली आपण, 3 पॉईंट घेतलेला आहे आपण, तर पॅरलल असेल y ॲक्सिसला, म्हणजे आपल्याला y ॲक्सिसला पॅरलल काढायची या 3 मधून. या पॉईंटमधून आपण y ॲक्सिसला पॅरलल लाईन काढणार. तर या लाईनचं इक्वेशन काय होईल? x = 3. म्हणजे या लाईनवरील कोणताही पॉईंट त्याचा x कोऑर्डिनेट किती असणार आहे? 3च असणार आहे, बरोबर आहे. हा पॉईंट घ्या किंवा हा x कोऑर्डिनेट किती येईल? 3च येईल. x = 3. नंतर दुसरी लाईन काढायची आपल्याला, y = -5. इक्वेशन yच्या स्वरूपामध्ये आहे, y = -5 म्हणजे पॅरलल असेल x ॲक्सिसला, बरोबर आहे. फक्त yच्या फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे पॅरलल आहे ही लाईन x ॲक्सिसला. yची व्हॅल्यू -5. y ॲक्सिसवरील -5 हा पॉईंट.
आता पॅरलल असणार आहे एक्स ॲक्सिसला, म्हणजे लाईन आपण अशी काढणार. एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे, म्हणजे या लाईनवरील कोणत्याही पॉईंटची वाय व्हॅल्यू किती आहे, -5 आहे. ही लाईन आहे y = -5. मी पेनाचा वापर केलेला आहे, तुम्हाला पेन्सिलचा वापर करायचा आहे, कारण व्हिडिओमध्ये क्लिअर दिसण्यासाठी मी पेनाचा वापर केलेला आहे. क्वेश्चन नंबर 3 यामधील पहिला प्रश्न आहे, हाऊ मेनी लाईन्स आर देअर व्हिच आर पॅरलल टू वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईन किती असतील, अँड हॅविंग डिस्टन्स 6 युनिट, म्हणजे वाय ॲक्सिसपासून 6 युनिट दूर असणाऱ्या पॅरलल लाईन किती असतील वाय ॲक्सिसला. एक लेफ्टला असेल आणि एक राईटला असेल, बरोबर आहे. राईट द इक्वेशन्स ऑफ दोज लाईन्स, तर त्या लाईनचे इक्वेशन पण लिहायचे आहेत आपल्याला. या प्रश्नाच्या आन्सरसाठी आपल्याला ग्राफ काढायची आवश्यकता नाही, फक्त समजण्यासाठी मी तुम्हाला ग्राफ दाखवतो आहे. वाय ॲक्सिसला पॅरलल लाईन पाहिजे, परंतु 6 युनिट दूर पाहिजे. वाय ॲक्सिसला पॅरलल म्हणजे 6 युनिट दूर येथून एक लाईन जाईल, परंतु वाय ॲक्सिसला पॅरलल म्हणजे ती लाईन अशी असेल, बरोबर आहे. ही स्ट्रेट लाईन आपण अशी काढणार, ही एक लाईन असेल पॅरलल, परंतु ही राईट साईडला आहे. 6 युनिट दूर लेफ्ट साईडला पण असू शकते पॅरलल लाईन, बरोबर आहे. ही एक लाईन असेल, म्हणजे वाय ॲक्सिसला पॅरलल असणाऱ्या 2 लाईन आपल्याला काढता येतात. वाय ॲक्सिसपासून 6 युनिट दूर असणाऱ्या आपल्याला जास्तीत जास्त 2 लाईन काढता येतात. या लाईनचं इक्वेशन काय होईल, x = 6 होईल, बरोबर आहे. कारण कोणत्याही पॉईंटचा x कोऑर्डिनेट या लाईनवरील 6 असेल, परंतु वायचा बदलत जाईल, बरोबर आहे. प्रत्येक वेळेस वायचा कोऑर्डिनेट येथे वेगवेगळा आहे, परंतु एक्सचा 6 आहे. त्याप्रमाणे येथे x = -6. हे एक इक्वेशन होईल आणि हे एक इक्वेशन. या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला ग्राफ काढायची गरज नाही आहे. याचा आन्सर कसं लिहायचं आहे आपल्याला, देअर आर 2 लाईन्स व्हिच आर पॅरलल. प्रश्नामधले शब्द वापरतो मी. देअर आर 2 लाईन्स व्हिच आर पॅरलल टू वाय ॲक्सिस अँड हॅविंग distance 6 units from it म्हणजे वाय ॲक्सिस. 2 लाईन्स आपण काढू शकतो, बरोबर आहे. राईट द इक्वेशन्स ऑफ दोज लाईन्स, येथे लिहिणार आपण द इक्वेशन्स कसे असतील, x = 6 अँड x = -6. हे 2 इक्वेशन असतील. नेक्स्ट दुसरा प्रश्न, ड्रॉ दी ग्राफ ऑफ दी फॉलोइंग इक्वेशन. या इक्वेशनचे आपल्याला ग्राफ काढायचे आहेत, ते ग्राफ पेपरवर काढायचे आहेत. इक्वेशन 2x + y = 5 आहे. इक्वेशन याप्रमाणे आहे, 2x + y = 5. म्हणजे एक्सची आपण एखादी व्हॅल्यू घेतली तर वायची काय येईल ती आपल्याला फाइंड आउट करायची. त्यासाठी आपण काय करू, येथे वायची व्हॅल्यू काढून घेऊ. देअरफॉर y = काय होईल, हे 5 हे -2x होतील, बरोबर आहे. आपल्याला कमीत कमी 3 तरी व्हॅल्यू काढायच्या आहेत. एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. एक्सची व्हॅल्यू वायची म्हणजे आपल्याला काय मिळेल, पॉईंट मिळेल x, y. एक्सची व्हॅल्यू जर आपण 0 घेतली तर वायची काय मिळेल, या इक्वेशनवरून येथे आपण x ऐवजी 0 पुट करू, म्हणजे वायची व्हॅल्यू काय मिळेल, 5 मिळेल, बरोबर आहे. 5 - 2 × 0 म्हणजे हे 0 होतील, म्हणजे वायची व्हॅल्यू आपल्याला 5 मिळेल. जर आपण एक्सची व्हॅल्यू 0 घेतली तर वायची व्हॅल्यू या इक्वेशनवरून 5 मिळेल. जर आपण एक्सची व्हॅल्यू 1 घेतली तर वायची व्हॅल्यू काय मिळेल, येथे 1 पुट केला आपण, 5 - 2 म्हणजे 3 मिळेल, बरोबर आहे. आणि एक्सची व्हॅल्यू आपण 2 घेतली तर येथे काय वायची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, 5 - 2 × 2 4 म्हणजे 5 - 4 म्हणजे 1 मिळेल, बरोबर आहे. म्हणजे पॉईंट कसे तयार होतील आपल्याला, पॉईंट याप्रमाणे मिळतील, 0 आणि 5. एक्सचा आधी लिहायचा नंतर वायचा, 2 आणि 1 याप्रमाणे पॉईंट आहेत. आता हे पॉईंट आपल्याला ग्राफ पेपरवर प्लॉट करायचे आहेत आणि त्यामधून एक लाईन काढायची. एक्सचा 0 घेतला तर वायचा 5 आहे. एक्सचा 0 घेतला आपण तर वायचा 5 + 5 म्हणजे हा पॉईंट येईल, बरोबर आहे. एक्स 1 आहे तर वाय 3 आहे. एक्स 1 आहे तर वायचा 3 आहे म्हणजे +3 आहे, हा पॉईंट येईल. एक्सची व्हॅल्यू 2 तर वायची 1. एक्सची व्हॅल्यू 2 तर वायची व्हॅल्यू 1. एक्सची 2 आणि वायची 1, बरोबर आहे. हा पॉईंट कोणता आहे, एक्सची व्हॅल्यू 2 आणि वायची व्हॅल्यू 1.
हा पॉईंट कोणता आहे? एक्सची व्हॅल्यू 1 आहे, वायची व्हॅल्यू 3 आहे. हा पॉईंट एक्सची व्हॅल्यू 0 आहे आणि वायची व्हॅल्यू 5 आहे. आता हे 3 पॉईंट आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपण ग्राफ काढलेला आहे. हा ग्राफ कोणता झालेला आहे? 2x प्लस वाय इक्वल टू 5. नंतर ह्या लाईनला त्या इक्वेशनने इंडिकेट करायचं, म्हणजे तो ग्राफ झालेला आहे. ती लाईन म्हणजे त्या इक्वेशनचा ग्राफ झालेला आहे. पहा, पुढचा ग्राफ आपण दुसऱ्या पानावर काढू. येथे काढला तरी चालेल, पण दुसऱ्या पानावर काढू म्हणजे व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल. पहा मित्रांनो, दुसरं इक्वेशन काय आहे? y इक्वल टू एक्स प्लस 3 आहे. बरोबर आहे. आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू घ्यायच्या आहेत. कमीत कमी 3 पॉईंट काढायचे आहेत आपल्याला. पहा, एक्सची एक व्हॅल्यू एक्स कॉमा वाय. एक्सची व्हॅल्यू जर आपण 0 घेतली, येथे पुट करू, वायची व्हॅल्यू काय मिळेल? एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली आपण तर वायची व्हॅल्यू 3 मिळेल. बरोबर आहे. म्हणजे 0 आणि 3 हा एक पॉईंट झाला आपल्याला. आता एक्सची व्हॅल्यू 1 घेऊ, येथे 1 पुट केला तर वायची व्हॅल्यू काय होईल? 1 प्लस 3 म्हणजे 4 होईल. म्हणजे दुसरा एक पॉईंट मिळाला आपल्याला 1 4. पहा, एक्सची व्हॅल्यू 2 घेऊ आपण. एक्सची व्हॅल्यू 2 घेतली तर वायची व्हॅल्यू 2 प्लस 3 5 मिळेल. म्हणजे हा एक पॉईंट 2, 5. आता हे 3 पॉईंट आपल्याला ग्राफ पेपरवर काढायचे आहेत. पहा, त्यासाठी मी एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस प्लॉट करून घेतलेले आहेत. पहा, पहिला पॉईंट 0 आणि 3 आहे, म्हणजे एक्सचा 0 तर वायचा 3 प्लस 3 हा पॉईंट. पहा, निगेटिव्ह व्हॅल्यू घेतली तरी चालते आपल्याला. एक्सची कोणती व्हॅल्यू घ्या, पण त्याप्रमाणे तुम्हाला वायची घ्यावी लागेल. एक्सची 1 तर वायची 4. एक्सची 1 आहे तर वायची 4, म्हणजे हा पॉईंट होईल. नंतर एक्सची 2 घेतली तर वायची 5 घ्यायची. एक्सची 2 घेतली तर वायची 5, म्हणजे पॉईंट हा होईल. पहा, या 3 पॉईंटमधून आपल्याला एक लाईन काढायची आहे. हा ग्राफ कोणता होईल? y इक्वल टू एक्स प्लस 3. y इक्वल टू एक्स प्लस 3. पहा, तिसरा ग्राफ काढायचा आपल्याला x इक्वल टू वाय. पहा, x इक्वल टू वाय म्हणजे काय? एक्सची व्हॅल्यू 1 घेतली तर वायची व्हॅल्यू 1 आहे. एक्सची 0 घेतली तर वायची पण 0 आहे. एक्सची 4 घेतली तर वायची पण व्हॅल्यू 4 आहे. म्हणजे आपण पॉईंट कसे घेणार? एक्स वाय एक्स कॉमा वाय. एक्सची व्हॅल्यू 0 घेऊ तर वायची पण 0 होईल. बरोबर आहे. पॉईंट कोणता होईल? 0 0. एक्सची व्हॅल्यू 1 घेऊ तर वायची पण व्हॅल्यू 1 येईल, कारण एक्स इक्वल टू वाय आहे. म्हणजे 1 कॉमा 1 होईल. एक्सची व्हॅल्यू -3 घेऊ आपण तर वायची व्हॅल्यू किती येईल? -3ची येईल. पॉईंट कोणता होईल? -3 -3. तुम्ही मायनस पण व्हॅल्यू घेऊ शकता. पहा, आता हे पॉईंट आपण ग्राफ पेपरवर प्लॉट करू. 0 0 पॉईंट आहे, म्हणजे हाच पॉईंट असेल. एक्सचा 0 आहे, वायचा 0 आहे. नंतर 1 1, म्हणजे एक्सचा 1 वायचा 1 दोन्ही प्लसमध्ये आहेत. पहा, एक्सचा -3 वायचा -3 आहे. पहा, एक्सचा -3 आणि वायचा -3, म्हणजे येथे मॅच होईल. बरोबर आहे. असे एक्स आणि वायच्या दोन्ही पण व्हॅल्यू काटकोनामध्ये म्हणजे 90मध्ये आपल्याला मॅच करायचे आहेत. एक्सची -3 तर वायची -3, म्हणजे हा पॉईंट येणार आहे. आता या 3 पॉईंटमधून आपल्याला लाईन काढायची आहे. पहा, एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू जर सारखी असेल प्रत्येक पॉईंटला, तर ती लाईन काय होते? या ओरिजिनमधून पास होते. बरोबर आहे. एक्स इक्वल टू वाय हा ग्राफ झालेला आहे. एक्स इक्वल टू वाय. तुम्ही पेन्सिलने काढा, मी पेनाचा वापर केलेला आहे व्हिडिओमध्ये क्लिअर दिसण्यासाठी. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.